नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. प्राण्यांच्या अवयवांचा प्रत्यारोपणासाठी वापर केला जाऊ शकतो का यावर संशोधन सुरू होतं आणि त्यातलाच महत्त्वाचा टप्पा शास्त्रज्ञांनी गाठलाय. माणसाच्या शरीरात डुकराच्या किडनीच्या प्रत्यारोपणाचा प्रयोग यशस्वी ठरलाय. अमेरिकेत तब्बल 90,000 जण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. दररोज 12 जणांचा किडनी अभावी मृत्यू होतोय. शास्त्रज्ञांच्या या प्रत्यारोपणाच्या प्रयोगाकडे एक मोठा शोध म्हणून, एक संशोधन म्हणून पाहिलं जातं. यामुळे भविष्यात प्राण्यांचा अवयव वापरून मानवी जीव वाचवण्याची शक्यता वाढलेली आहे. मात्र या प्रकरणातला सविस्तर अहवाल येणं अजून बाकी आहे. स्पेनमध्ये लाव्हारसाच्या उद्रेकात प्राणीही होरपळलेत. या भागामध्ये अडकलेल्या 4 श्वानांच्या सुटकेसाठी बचाव कार्य राबवलं जात आहे आणि यासाठी हायटेक रेस्क्यू वर्कर्सची मदत घेतली जाते. यासाठी ड्रोन्सची मदत घेतली गेलेली आहे. जाळीमध्ये अन्नपदार्थ ठेवून ते खाण्यासाठी येणाऱ्या श्वानाला जाळीत अडकवून त्याची सुरक्षित सुटका करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत अशा अनेक प्राण्यांचा बचाव केला गेलेला आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियातल्या एका कॅम्पसाईटवर गेल्या शनिवारी पहाटे एका कुटुंबाच्या तंबूतून बेपत्ता झालेल्या 4 वर्षांच्या मुलीचा शोध घेणाऱ्या पोलिसांनी आता या मुलीला जिवंत शोधण्याची आशा अजूनही सोडली नसल्याचं म्हटलंय. क्लिओ स्मिथ या मुलीला तिच्या पालकांनी शेवटच्या वेळेला शनिवारी पहाटे 1:30च्या सुमारास पर्थच्या उत्तरेला सुमारे 900 किलोमीटरच्या कार्नवोर्न शहराजवळच्या ब्लोहोल शॅक्स कॅम्पसाईटवर पाहिल्याची माहिती दिली गेली. पश्चिम ऑस्ट्रेलिया आधीच अशक्त झालेल्या अर्थव्यवस्थेला एक नवा मोठा धक्का आहे. युनियन्स आणि इतर काही गटांनी पुढच्या आठवड्यात आणखी एक संप पाळण्याचं ठरवलेलं आहे. इंधनाच्या कमतरतेमुळे पोर्ट ओ प्रिन्समध्ये बुधवारी आंदोलनं झाली. गॅस वितरण टर्मिनल रोखण्यासाठी काही टोळ्यांना दोषी ठरवण्यात आलं. अमेरिकेतल्या एका मिशनरी गटाच्या 17 सदस्यांचं अपहरण झालेलं होतं. अपहृतांना सुखरूप सोडलं जावं यासाठी वाटाघाटी 4थ्या दिवशी सुद्धा सुरू होत्या. मध्य इटलीच्या रोममध्ये विमान सेवेशी संबंधित अनेकांनी निषेध मोर्चा काढला. या निदर्शनांच्या वेळेला इटालियन विमान सेवेतल्या डझनभर कर्मचाऱ्यांनी आणि काही हवाई सुंदरींनी आपला गणवेश काढला आणि प्रतिकात्मकरित्या निषेध केला. आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या इटलीच्या या जुन्या विमान कंपनीनं 14 ऑक्टोबरला शेवटचं उड्डाण केलेलं होतं. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. जुनी विमान कंपनी बंद झाली असून ITA या नव्या विमान कंपनीनं आता उड्डाणांना सुरुवात केलेली आहे. या नव्या कंपनीनं ॲलिटेलिया हा जुना ब्रँड देखील विकत घेतलाय. ॲलिटेलिया कंपनीच्या 10,000 कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 3,000हून कमी कर्मचारी नव्या कंपनीनं पुन्हा कामावर घेतलेले आहेत. आंदोलनाच्या वेळेला हे माजी कर्मचारी उपस्थित होते. वॉशिंग्टनच्या प्रादेशिक मेट्रो सिस्टीमनं अचानक काही काळासाठी आपल्या गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे शेकडो नागरिकांची मोठी पंचायत झाली. विविध समस्यांमुळे लोकांकडून टीका होत असल्याचं मेट्रो प्रशासनानं म्हटलेलं आहे आणि मेट्रो गाड्यांचं व्यवस्थापन आणि दुरुस्तीसाठी या गाड्यांची सेवा बंद ठेवली होती. मेट्रो प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार काही तासांच्या या बंदमध्ये मेट्रोच्या सुमारे 700 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. नेहमी साधारणपणे 5 मिनिटाला एक अशी मेट्रो धावत असते, पण या बंदमुळे सुमारे अर्ध्या तासाला एक मेट्रो अशी सेवा दिली जात होती. तालिबानच्या अंतरिम सरकारमधल्या एका उपपंतप्रधानांनी सांगितलंय की नवीन सरकारला मान्यता देणं हा अफगाणिस्तानच्या लोकांचा अधिकार आहे. अब्दुल सलाम हनाफी रशियात आयोजित अफगाणिस्तानवरच्या चर्चेत बोलत होते, ज्यामध्ये तालिबान आणि शेजारच्या राष्ट्रांचेही वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी होते. महिलांच्या हक्कांच्या मुद्द्यावर हनाफी म्हणाले की महिला आमच्या बहिणी माता आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो. इस्लामिक शरिया कायद्यानुसार ज्या भागात त्यांची गरज आहे तिथं आम्ही त्यांच्यासाठी काम करण्यासंदर्भातली परिस्थिती निर्माण करू असं आश्वासन देखील त्यांनी दिलंय. कोलंबियानं अमेरिका आणि अनेक लॅटिन अमेरिकन देशांमधल्या उच्च मुत्सद्दींचा समावेश असलेल्या नागरिक स्थलांतरणाच्या मुद्द्यावर आयोजित बैठकीपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी या स्थलांतरितांच्या मुद्द्याला हाताळण्यासाठी अधिक सहकार्याच्या गरजेवर भर दिलाय. ब्लिंकन यांनी सुमारे 2 दशलक्ष व्हेनेझुएलामधल्या स्थलांतरितांचं स्वागत केल्याबद्दल कोलंबियाचं अभिनंदन केलंय, आभार मानलेत. सामाजिक आर्थिकदृष्ट्या त्यांना सामावून घेण्यासाठी 10 वर्षांचं तात्पुरतं संरक्षण कार्डही कोलंबियातर्फे दिलं जाणार आहे.
कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी अमेरिकेचेही आभार मानलेत। इतर देशांपेक्षा अधिक जलद वितरणासह संसाधनांचं योगदान दिल्याबद्दल आणि स्थलांतरणाच्या समस्यांसाठी तयार केलेल्या निधीसाठी सुद्धा कोलंबियानं अमेरिकेचे आभार मानले। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी देशातल्या वाढत्या कोरोना संसर्ग आणि मृत्यूच्या संख्येमुळे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काम बंद ठेवण्याचे आदेश दिलेत। रशियामध्ये ज्यांनी अजूनही लस घेतलेली नाही अशांनी तातडीनं लस घ्यावी यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे। रशियात गेल्या 24 तासात 1000हून जास्त कोरोना बाधितांचा जीव गेलाय। 24 तासातली ही सर्वाधिक मृतांची संख्या आहे। सुमारे 45 कोटी नागरिकांपैकी 32% नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे। कोविड होऊन गेलेल्या रुग्णांना मंगळवारी लापासच्या बाह्य भागात असलेल्या पुरापुरा जंगलात ताजी आणि मोकळी हवा अनुभवायला मिळाली। या जंगलात येणाऱ्या लोकांना आता समाधान वाटतंय। त्यांच्या या वनसफरीला ऑक्सिजन पाथ असं देखील सध्या म्हणलं जात आहे। बोलिव्हियामध्ये निलगिरीची पानं असंख्य घरगुती उपचारांमध्ये वापरली जातात, ज्यामुळे त्यांच्या वासानंतर फुफ्फुसांना मदत होते आणि त्यामुळेच कोरोनापासून वाचलेल्या लोकांना जंगलातली हवा श्वास घेण्यासाठी आकर्षित करते। त्यामुळे या जंगलामध्ये सध्या लोकांची गर्दी वाढलेली आहे। संयुक्त राष्ट्रांच्या संस्था 2018 नंतर पहिल्यांदाच अफगाणिस्तानमधल्या 5 वर्षांखालच्या सर्व मुलांना पोलिओ विरोधात लसीकरण करायला सज्ज आहेत। जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार तालिबान सरकारनं पोलिओ लसीकरणाला परवानगी दिल्यानंतर आता 5 वर्षांखालच्या मुलांचं लसीकरण होऊ शकेल। गेल्या 3 वर्षांपासून तालिबाननं संयुक्त राष्ट्र संचलित लसीकरण संघांना तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानच्या काही भागात घरोघरी लसीकरणाच्या मोहिमेसाठी बंदी घातली होती। तालिबानला ही शंका होती की लसीकरण मोहिमेच्या नावाखाली पाश्चिमात्य हेर अफगाणिस्तानमध्ये घुसून तालिबानबाबत हेरगिरी करू शकतात। अर्जेंटिनामध्ये मार्च 2020 दरम्यान कोरोना साथीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदाच नागरिकांनी मास्क घालण्यासंदर्भातले निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे नागरिकांनी आता मोठ्या प्रमाणावर समाधान आणि आनंद व्यक्त केलाय। मास्क शिवाय बाहेर फिरण्याचा आनंदही घेतलाय। इतकंच नाही तर शाळांमध्ये जेव्हा खुल्या ठिकाणी कोणताही कार्यक्रम सुरू असेल त्यावेळेला मास्क लावणं बंधनकारक नसेल, पण मुलांना वर्गात आणि नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी बस आणि रेल्वेतनं फिरताना मात्र मास्क लावणं अजूनही बंधनकारक आहे। अर्जेंटिनामध्ये 70% लसीकरण पूर्ण होईपर्यंत मास्कसह काही निर्बंध कायम असतील। अर्जेंटिनामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 1.5 लाख लोकांचा मृत्यू झालाय। जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। वरच्या 1800 घरं यात बेचिराग झाली आहेत। 85,000 लोकसंख्या असलेल्या या बेटावर तात्काळ बचाव कार्य केल्यानं जीवितहानी झालेली नाही। सुमारे 7,000 जणांना राहतं घर सोडावं लागलं। इतिहासाचे शिक्षक सॅम्युएल पॅटी यांची गेल्या वर्षी 16 ऑक्टोबर रोजी वायव्य पॅरिस उपनगरातील त्यांच्या शाळेजवळ चेचन वंशाच्या 18 वर्षीय मुलाने कट्टरपंथी बनून हत्या केली होती। 16 ऑक्टोबर रोजी फ्रान्समधील शेकडो लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। इतिहासाचे शिक्षक सॅम्युएल पॅटी राहत असलेल्या एका शहरात एका व्यायाम शाळेबाहेर त्यांचे शेजारी आणि काही मित्र जमले होते। अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी इक्वेडोरमध्ये मंगळवारपासून लष्करी नियंत्रण कारवाया सुरू झाल्यात। राष्ट्राध्यक्ष गिलर्मो लासो यांनी ही घोषणा केली। अंमली पदार्थांची तस्करी आणि अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या हिंसेच्या घटनांमध्ये झालेली वाढ याचा सामना करण्यासाठी 60 दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली। लॅटिन अमेरिकेतील देशांशी लोकशाहीशी संबंध आणि समर्थन वाढवण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी क्लिंकेन यांच्या इक्वेडोरच्या अधिकृत भेटीच्या पूर्वसंध्येला सोमवारी रात्री याची घोषणा करण्यात आली। सी वॉच या मानवतावादी गटाच्या जहाजानं अनेक स्थलांतरितांना जे युरोपमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत होते त्यांची सुखरूप सुटका केलेली आहे। हे सगळे स्थलांतरित युरोपमध्ये प्रवेश करण्याच्या हेतून निघाले होते, पण भूमध्य समुद्रातच ते अडकून पडले होते। रविवार आणि सोमवार या 2 दिवसातच जवळपास 412 स्थलांतरितांना या सी वॉच जहाजाने वाचवलं असून त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आलं। या स्थलांतरितांना वाचवण्यात आल्यानंतर या स्थलांतरितांनी आनंद व्यक्त केलाय। वाचवण्यात आलेल्या
आलेल्यांपैकी 3 जणांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना तातडीनं वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. चायना मेनलँडमध्ये तब्बल 250 कोटी लसींचं वितरण पूर्ण झाल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगानं शनिवारी दिली. एकूणच 31 प्रांतांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आली. तर बीजिंगमध्ये 4,02,20,200 डोसांचं वितरण करण्यात आल्याची माहिती ही बीजिंग आरोग्य विभागानं दिली आहे. घातक कोरोना व्हेरियंटचा प्रतिकार करण्यासाठी बूस्टर डोस द्यायलाही सुरुवात करण्यात आली आहे. यशस्वी लसीकरण मोहिमेमुळे इटली सरकारनं नाईट क्लब पुन्हा खुले करण्याची परवानगी दिली. रोमच्या नाईट क्लबमध्ये जाणाऱ्यांनी आणि क्लब मालकांनीही आनंद व्यक्त केला. तब्बल 2 वर्ष बंद असलेले नाईट क्लब शुक्रवारी पुन्हा खुले करण्यात आले. रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह खुली झाली असली तरी नाईट क्लब सुरू झाले नव्हते. क्लबच्या बाहेरची जागा एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा कॉकटेल बारसाठी वापरता येत होती, पण नृत्य करण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. वॉशिंग्टन स्टेट पेट्रोलने दिलेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसीकरण सरकारनं बंधनकारक केल्यानं 127 कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की 74 कमिशन्ड अधिकारी, 67 जवान, 6 सार्जंट्स आणि 1 कॅप्टन आणि 53 सिव्हिल सर्व्हंट्स यांनी आतापर्यंत नोकरी सोडली आहे. किती जणांना कामावरून काढून टाकण्यात आले आणि किती जणांना राजीनामा दिला याचा आकडा अजूनपर्यंत समोर आलेला नाही. वॉशिंग्टन स्टेट पेट्रोलचे राज्यभरात अंदाजे 2,200 कर्मचारी आहेत. सोमवारी वॉशिंग्टनमधील हजारो कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी कायम ठेवण्यासाठी पूर्णपणे लसीकरण करण्यात आलेलं आहे की नाही याचे पुरावे देण्याची अंतिम मुदत होती. यूकेचे कॅबिनेट कार्यालय मंत्री मायकेल गोव्ह यांनी मंगळवारी वेस्टमिन्स्टरमधील रस्त्यावर लॉकडाऊन विरोधी आंदोलकांनी लक्ष केलं. गोव्ह यांना उद्देशून अश्लाघ्य टिप्पणी करण्यात आली होती. त्यामुळे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीनं गोव्ह यांना सुरक्षित ठिकाणी नेलं. मंगळवारी झालेल्या या प्रकारानंतर घटनास्थळी कोणालाही तातडीनं अटक करण्यात आलेली नाही. परंतु मेट्रो पोलिसांनी सांगितलं की काही गुन्हे घडले आहेत की नाही हे ठरवण्यासाठी ते घटनेचं फुटेज तपासतील. गेल्याच आठवड्यात एसेक्समध्ये कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार सर डेव्हिड अमेस यांची निगरूढ हत्या करण्यात आल्यानंतर यूकेतील सर्व नेत्यांना अधिकची सुरक्षा पुरवली जाते. लॉस एंजेलिसच्या अंमली पदार्थाचा व्यवसाय केला जात असलेल्या एका इमारतीला आग लागली होती. मंगळवारी दुर्घटनास्थळी मानवी अवशेष सापडले. आगीत अवशेष जळून खाक झालेत. त्यामुळे आगीत होरपळलेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. श्वानाच्या मदतीनं आणखी मनुष्यहानी झाली नसल्याची खात्री करण्यात आली आहे. कॅनोगा पार्कमध्ये सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत स्फोटांसारखा आवाज झाला. मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता आणि होरपळलेल्या तिघांची कशीबशी सुटका झाली. ह्यूस्टन जवळच्या ब्रुकशायर विमानतळाहून बोस्टनकडे उड्डाण करणाऱ्या एका विमानतळाला आग लागली. सुदैवानं यात कोणीही गंभीर जखमी झालं नाही. MD-87 या विमानानं 21 जण प्रवास करत होते. हे विमान कुंपणाला धडकल्यानं त्याला आग लागली. सुदैवानं यातून सर्वांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलंय. केवळ एका प्रवाशाला पाठदुखी जाणवत होती. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनकडून या घटनेचा तपास केला जाणार आहे. सिरियाच्या निर्वासित मुलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक मोठी बाहुली तयार करण्यात आली आहे. लिटिल अमल असं तिचं नाव आहे. अरबी भाषेत याचा अर्थ होप म्हणजेच आशा असा होतो. फोक्स्टन समुद्रकिनाऱ्यावर अमलचं स्वागत करायला प्रसिद्ध अभिनेते ज्यूड लॉ उपस्थित होता. पूर्ण युरोपभर 8,000 किलोमीटरचा प्रवास करून अमल इंग्लंडला पोहोचली. 3 जण तिला ऑपरेट करतात. जुलैमध्ये तुर्की सिरियन सीमेवरून अमल निघाली आणि रोममध्ये पोप फ्रान्सिससह हजारोंनी तिचं स्वागत केलं. वेस्ट एंड आणि ब्रॉडवे थिएटर शोमध्ये वॉर हॉर्ससाठी भावल्या तयार केलेल्या हँडस्प्रिंग कंपनीनं अमल तयार केली आहे. स्थलांतरितांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी जागरूकता वाढवण्याची आशा या संकल्पनेतून अमल साकारण्यात आली. तिच्या भावाच्या शोधात लिटिल अमल निघाली आहे अशी या प्रवासाची संकल्पना आहे. स्थलांतरण आणि सततच्या विस्थापित आयुष्याची व्यथा यातून मांडण्यात आली आहे. उत्तर कोलंबियातील समुद्रकिनारी असलेल्या नेकोक्ली इथं मंगळवारी शेकडो स्थलांतरित अडकले आहेत. दक्षिण अमेरिकेतून अमेरिकेत जाणाऱ्या स्थलांतरितांसाठी पास बंधनकारक ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर मध्ये आपण इतरही आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया.
कोरोना संक्रमणामध्ये घट झाल्यानं पर्यटक पुन्हा एकदा हवाई बेटांवर जाऊ शकणार आहेत। 1 नोव्हेंबरपासून पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असं गव्हर्नर डेव्हिड यांनी जाहीर केलंय। याआधी 23 ऑगस्टला हवाई बेटांवरचं संक्रमण वाढल्यानं तिथं न येण्याचं आवाहन गव्हर्नर डेव्हिड यांनी केलेलं होतं। कोरोना संक्रमण वाढल्यानं नवीन कोरोना प्रतिबंधक नियमांचं कठोर पालन करण्याचं आवाहन चेक रिपब्लिकमध्ये केलं जात आहे। सोमवारपासून कामाच्या ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक आहे। 1 नोव्हेंबरपासून रेस्टॉरंट, बार, नाईट क्लब्स अशा ठिकाणी कोरोना निगेटिव्हचा रिपोर्ट दाखवावा लागणार आहे। राणी एलिझाबेथ यांनी मंगळवारी विंडसर कॅसलमध्ये आंतरराष्ट्रीय व्यावसायिक नेत्यांसाठी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटच्या निमित्तानं एका रिसेप्शनचं आयोजन केलेलं होतं। या रिसेप्शनमध्ये राणींसोबत राणींचा मुलगा प्रिन्स ऑफ वेल्स आणि राणींचा नातू ड्यूक ऑफ केम्ब्रिज हे सुद्धा उपस्थित होते। यूके सरकारच्या मते त्यांच्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटमुळे नवीन परदेशी गुंतवणुकीत 10 अब्ज पाऊंड्स म्हणजे जवळपास 13.8 अब्ज डॉलर्सची वाढ अपेक्षित आहे। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेसाठी महिन्याच्या अखेरीस स्कॉटलंडच्या ग्लासगो इथं जागतिक नेत्यांसोबत सहभागी होणार आहेत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।